घडामोडींचा धावता आढावा घेऊया. पाहुयात बातम्यांचं अर्धशतक. अजित पवारांचा आजचा मुंबई दौरा रद्द. आज दिवसभर अजित पवार पुण्यातच थांबणार, त्यामुळे अजित पवार आणि कोकाटे यांची भेट होणार नाही. माणिकराव कोकाटेंबद्दल पुढचा निर्णय अजित पवार घेतील. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. तर मंत्रिमंडळात असताना संवेदनशीलता दाखवली पाहिजे अशी तटकरेंची प्रतिक्रिया. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार नाही, विश्वसनीय सूत्रांची माहिती. वादग्रस्त प्रकरणांमुळे कृषी मंत्री कोकाटे चर्चेत, तर रमी प्रकरणावरनं कोकाटेंच्या राजीनाम्याच्या मागणीला जोड. सुप्रिया सुळेंकडनं पुन्हा कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी. काल पत्रकार परिषदेमध्ये कोकाटेंनी शेतकऱ्यांकडनं ₹1 शासन घेतं म्हणजे शासन भिकारी आहे, शेतकरी नाही असं वक्तव्य केलं होतं. पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं माणिकराव कोकाटेंच्या विरोधात रस्त्यावरती रमी खेळत आंदोलन. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती इतके निष्काळजी असलेले कृषी मंत्री महाराष्ट्राला नकोच अशा घोषणा. विजयकुमार घाटगे मारहाण प्रकरणामध्ये सूरज चव्हाण पोलिसांना शरण. सूरज चव्हाणसह 10 जण पोलिसांच्या ताब्यात, तर पोलिसांना शरण आल्यानंतर लगेचच सूरज चव्हाणला जामीनही मंजूर. अंजली दमानियांकडनं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सावलीबारची पाहणी. गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावाने सावलीबार असल्याचा दमानियांचा आरोप. अंजली दमानियांकडनं गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी. गृहराज्यमंत्रीच डान्सबार चालत असतील तर दुर्दैवी असल्याची त्यांची टीका. बारमध्ये सर्व नियमांचं उल्लंघन केल्याचाही आरोप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्लीला जाणार. जेएनयू युनिव्हर्सिटीमध्ये स्पेशल मराठी सेंटरच्या उद्घाटनाला उपस्थिती असेल. रायगड निवासस्थानी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री उदय सामंत यांच्यामध्ये बैठक. ठाणे आणि रायगडमधील विषयांच्या संदर्भामध्ये बैठकीत चर्चा झाल्याची माहिती. आमदार अर्जुन खोतकरांकडनं राज्यमंत्र्यांसमोरच महावितरण अभियंत्यांची खरडपट्टी. आम्हाला हातात आसूड घ्यायला लावू नका, शहरातील विजेच्या समस्येवरती खोतकरांचा महावितरण अधिकाऱ्यांना इशारा. पूजा खेडकरचं नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट रद्द. नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्याकडनं सर्टिफिकेट रद्दचा निर्णय. महादेव मुंडे खून प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासे. महादेव मुंडे यांची हत्या अत्यंत क्रूरपणे झाल्याचं उघड. गळा कापून महादेव मुंडेंची हत्या. आरोपी गोकुळ झा याने आपली ओळख लपवण्यासाठी लूक बदलल्याची माहिती समोर. गोकुळ झा याने केस बारीक केले, नेहमीसारखा पोशाख परिधान न करता टी-शर्ट परिधान केल्याची माहिती. गोकुळ झासह त्याचा भाऊ रणजित झाला कल्याण कोर्टामध्ये हजर करण्यात आलंय. पोलीस कोठडी मिळणार का याकडे लक्ष. कल्याण मारहाण प्रकरणाचं फुटेज कट करून दाखवलं जात आहे. गोकुळ झाच्या आईचा गंभीर आरोप. तर सदर रिसेप्शनिस्टने आपल्या सुनेला आधी शिवीगाळ केला, त्यामुळे आपल्या मुलाने मारहाण केल्याचा तिचा आरोप आहे. मारहाण चुकीचीच, गोकुळ झा याला शिक्षा होईलच. मात्र मोठा मुलगा रणजित निर्दोष. गोकुळ झाच्या आईची प्रतिक्रिया. घटनेबद्दल खेद व्यक्त. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांकडे राजकारण म्हणून बघू नका, महाराष्ट्राची परंपरा म्हणूनच याकडे बघावं, बावनकुळेंची प्रतिक्रिया. हनी ट्रॅप प्रकरण राज्यामध्ये गाजत असताना नाशकामध्ये हनी ट्रॅप एन्जॉय अशा आशयाचे बॅनर्स. चौकशी बाबतीमध्ये गुप्तता पाळली जात असताना पोलिसांना डिवचण्याचा प्रयत्न. मटण आणि फिश मार्केटमध्ये कोल्हापूरकरांची मोठी गर्दी. श्रावण सुरू होण्याआधी गटारीनिमित्त मांसाहार करण्यासाठी खवय्यांची मासे आणि मटण घेण्यासाठी गर्दी. गटारीनिमित्त ठाण्यातल्या येऊर संजय गांधी उद्यानामध्ये प्रवेश बंद. पार्टी करण्यासाठी गेल्यास पोलिसांची कारवाई होणार आहे. पुण्याच्या दौंडमध्ये कला केंद्रात 2 गटातील वादामध्ये गोळीबार झाल्याची माहिती. गोळीबार करणारी व्यक्ती आमदाराच्या जवळची असल्यामुळे पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा आरोप. पुण्यामध्ये मध्यरात्री अज्ञातांकडून 20 ते 25 वाहनांची तोडफोड. धनकवडी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. तोडफोड थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 नागरिकांनाही मारहाण. यवतमाळच्या पांढरकवडा शहरामध्ये विद्यार्थिनींच्या छेडछाडीचे प्रकार वाढले, त्यामुळे रोड रोमिओंचा तातडीने बंदोबस्त करा अशी मागणी पालक करतायत. नागरिकांनी पोलीस ठाण्यावरती धडक देत ठिय्या आंदोलन केलंय. पुण्याच्या सारसबागेतील तलावाची अवस्था अत्यंत बिकट आहे. तलावात घाण पाणी साचलंय, त्यामुळे इथे दुर्गंधी आहे. तर तलावाची संरक्षक भिंत सुद्धा तुटली आहे. जळगावच्या 40गाव शहरालगत असलेल्या कापूस गोदामाला आग. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या MIDC परिसरामध्ये आग. कारण मात्र अस्पष्ट. नंदुरबारमध्ये गावांना पाणी पुरवठा होत असलेल्या तापी नदीपात्रामध्ये केमिकलयुक्त पाणी. केमिकलयुक्त पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावरती दुर्गंधी. हिरव्या रंगाच्या केमिकलयुक्त पाण्यामुळे माशांचा मृत्यू. सांगलीच्या कुपवाडमधील तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या. आरोपी फरार. माहिती मिळताच पोलिसांकडून प्रकरणाची दखल. तुळजाभवानीच्या 108 फुटी शिल्पाबाबत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. देवीचं शिल्पातील रूप अष्टभुजा की द्विभुजा असण्यावरनं मंदिराच्या विश्वस्त आणि अध्यक्षांमध्ये विरोधाभास आहे.
सरकारच्या वतीने कांदा खरेदीला सुरुवात. कांदा निर्यातीसाठी कुठल्याही प्रकारची अडचण नाही. मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. मुंबईसह उपनगरामध्ये सकाळपासून सुरू असलेल्या पावसाने सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात. सध्या पावसाची उघडझाप वाहतुकीचा वेग मंदावलाय. मुंबईमध्ये आज सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली 2 ते 2.5 फूट पाणी साचलं होतं. काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला. गुंदवलीजवळ पश्चिम द्रुतगती महामार्गावरती पाणी साचलं. त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. मागच्या 2 दिवसांपासून राज्यामध्ये पावसाचा जोर वाढलाय. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गामध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे. विदर्भासह कोकणामध्ये पुढचे 4 ते 5 दिवस पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज आहे. मुसळधार पावसाने वाशिमच्या रिसोड तालुक्यातल्या मांगुळ, जनक, नावली, पिंपरी सरहद, कुकसा, पेनबोरी या गावातील नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरलंय. त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. 2 दिवसापासून राज्यात पावसाचा जोर आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गामध्ये अतिमुसळधार पाऊस. विदर्भासह कोकणातही पुढचे 4-5 दिवस पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज. सकाळपासूनच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. आज दिवसभरामध्ये मोठ्या सरी बरसतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. वाशिमच्या रिसोड तालुक्यामध्ये पुराच्या पाण्यामध्ये ट्रक उलटला. दुर्घटनेमध्ये ट्रकच्या केबिनमध्ये अडकून चालकाचा मृत्यू झालाय. पिंपरी सरहद गावाजवळ संभाजीनगर नागपूर महामार्गावरची घटना आहे. बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातील कुंडपाळ पाझर तलावाला भगदाड. मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू. प्रशासनाने तात्काळ तलावाची दुरुस्ती करावी अशी मागणी आहे. भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई 2 दिवस अमरावतीच्या दौऱ्यावर. दारापूर इथल्या महाविद्यालयात भेट देणार. न्यायालयाच्या नवीन इमारतीचंही उद्घाटन करणार. नवी दिल्लीतही मुसळधार पावसाच्या सरी. पावसाने अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय. आधार कार्ड, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्र नाहीत. निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टामध्ये धक्कादायक माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून ब्रिटन आणि मालदीव्सच्या दौऱ्यावरती. 24 जुलैला ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबत द्विपक्षीय बैठक होणार. यात भारत आणि ब्रिटनमध्ये एफटीएबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. ऑपरेशन सिंदूरवरती संसदेच्या पुढच्या आठवड्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता. कामकाज समितीच्या आजच्या बैठकीमध्ये नेमके दिवस ठरतील. तर मोदी ब्रिटन दौऱ्यावरनं परतल्यावरती ऑपरेशन सिंदूरवरती लोकसभेत 16 तास चर्चा होणार आहे. बीसीसीआयला राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयकाच्या कक्षेत आणण्याची तयारी सुरू झाली आहे. विधेयक आता लोकसभेमध्ये मांडण्यात येईल. बीसीसीआयवरती सरकारी नियम लागू होण्याची शक्यता आहे. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवरती चर्चा ठरवण्यासाठी राज्यसभेच्या सल्लागार समितीची आज दुपारी बैठक आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये वेळ आणि दिवस ठरवण्यात येईल. अमरनाथ यात्रेमध्ये काल 11 लाखांहून अधिक भाविकांनी घेतलं भोलेबाबाचं दर्शन. तर 3 जुलैपासून आतापर्यंत 3,31,00,000हून अधिक नागरिकांनी घेतलं शंकराचं दर्शन. केव्हिन पीटरसनची पृथ्वी शॉच्या फिटनेसवर टीका. सरफराज खानकडनं प्रेरणा घेण्याचा सल्ला दिला. हरमनप्रीत कौरचे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये दमदार शतक. 84 चेंडूमध्ये 102 धावांची खेळी. इंग्लंडमध्ये 3 शतकं झळकावणारी हरमन पहिली महिला खेळाडू आहे. भारत आणि इंग्लंड संघातील 4थी कसोटी आजपासनं मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावरती खेळणार सामना. 5 कसोटी सामन्यांमध्ये भारत 1-2 ने पिछाडीवर आहे. यानंतर एक